नमस्कार. आरती पित्रे ऑफिशियल या चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हे निळ्या रंगाचं झबलं कट करून दाखवलेलं होतं, म्हणजे कट केलेलं दाखवलेलं होतं आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण ते शिवणार आहोत आणि त्यानंतर मग राहिलेल्या कपड्यापासून आपण एक छानशी युनिक टोपी बनवणार आहोत असं मी बोलले होते. आता हे झबलं मी इथे किंवा हा फ्रॉक म्हणा तुम्ही, हे मी इथे शिवून तयार केलेलं आहे. कालचा तुम्ही माझा शॉर्ट व्हिडिओ बघितला असेल तर या फ्रॉकला किंवा या झबल्याला चुण्या कशा घालायचा याचा मी शॉर्ट व्हिडिओ टाकलेला होता. त्यातनं राहिलेला हा आता कपडा आहे. याच्यापासून आपण एक युनिक पद्धतीची टोपी बनवणार आहोत. लहान बाळाला वापरण्यासाठी ही टोपी शिवल्यानंतर खूप छान दिसते. आणि आता मी ती कशी शिवणार आहे आणि कशा पद्धतीने कापणार आहे हे जर तुम्हाला बघायचं असेल तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा, कारण सगळ्यात शेवटी त्याचा जो फायनल लुक आहे तो तुमच्या लक्षात येईल. आणि जर तुम्हाला याचा फायनल लुक बघायचा असेल आणि त्या टोपीची सुंदरता बघायची असेल तर खरंच हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. परंतु तत्पूर्वी जर व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. त्याचप्रमाणे माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सोबतचं बेल आयकॉनही दाबा, ज्यामुळे काय होईल, माझे येणारे सगळे छान छान नवीन व्हिडिओ सगळ्यात आधी तुम्हाला बघायला मिळतील. चला तर आपण आधी या टोपीच्या कटिंगला सुरुवात करू. इथे आजूबाजूला कामं चालू आहेत त्यामुळे मध्ये मध्ये तुम्हाला कदाचित आवाज येतील, परंतु त्याला आता माझा नाईलाज आहे. सगळ्यात आधी मी इथे 7.5 बाय 7.5चा एक चौकोन आखून घेणार आहे. आता इथे मी चॉकच्या ऐवजी पेन्सिलचा वापर करतेय, कारण चॉकच्या रेघा थोड्याशा जाड येतात, म्हणून मी इथे पेन्सिलचा वापर करणार आहे. तर आधी हा मी 7.5 बाय 7.5चा चौकोन आखून घेते. हा बघा, इथे मी 7.5 बाय 7.5चा हा चौकोन आता आखून कापून पण घेतलेला आहे. आता आपल्याला याचा बरोबर मध्य काढायचा आहे. 7.5चा मध्य येतो 4.25 इंच. आता चारही बाजूनी मी 4.25 इंचावर खुणा करून घेणार आहे. चारही बाजूनी मी 4.25 इंचावर खुणा करून घेतल्या, म्हणजे बरोबर याच्या मध्यावर खुणा करून घेतल्या. आता एक कुठली तरी बाजू आपल्याला वरची बाजू म्हणून पकडायला लागेल, एक कुठली तरी खालची बाजू पकडायला लागेल. आता ही मी वरची बाजू पकडते. इथून इथे मी 1 इंचावर दोन्ही बाजूनी खूण करून घेते. या बाजूने 1 इंचावर, या बाजूनी पण 1 इंचावर. त्याचप्रमाणे आता ही खालची बाजू पकडली आहे, इथून कडेपासून 1.5 इंचावर एक खूण करून घ्यायची आणि इथून पण कडेपासून 1.5 इंचावर एक खूण करून घ्यायची. या 2 खुणा करून झाल्यानंतर आता हा आणि हा पॉइंट, म्हणजे वरचा मध्य आणि खालच्या बाजूचा मध्य, आपल्याला एक अशी सरळ रेघ आखून घ्यायची. इथे मी आता अगदी लाईट ही रेघ आखून घेणार आहे, जेणेकरून ही नंतर पुसून टाकली तरी काही हरकत नाही. आता इथून इथे आपल्याला एक आधी 1.25 इंचावर खूण करून घ्यायची. कुठल्या बाजूनी? खालच्या बाजूनी. खालच्या बाजूनी 1.25 इंचावर एक खूण करून घ्यायची. तिथून पुढे 1.5 इंचावर एक खूण करून घ्यायची. हे झाल्यानंतर इथून वरच्या टोकापासून परत 1.5 इंचावर एक आपल्याला खूण करून घ्यायची आणि इथे आपल्याला वरच्या बाजूला असा त्रिकोणी आकार द्यायचा आहे. म्हणजे इथे जिथे आपण 1 इंचावर खूण करून घेतली होती तिथून इथे आणि इथून पण इथे. आता ह्या मध्यापासून या टोकापर्यंत आपल्याला गोलाकार द्यायचा आहे. तो मी ताटलीच्या सहाय्याने देणार आहे. हा गोलाकार मी ताटलीच्या सहाय्याने देणार आहे. त्याचं कारण असं की असा गोलाकार दिल्यानंतर हा व्यवस्थित येतो. आता हा गोलाकार कुठून कुठे द्यायचा आहे परत एकदा सांगते. इथून इथपर्यंत आणि इथून इथपर्यंत. तुम्हाला सुरुवातीला सांगायचं राहिलं, इथे मी 2 चौकोन कापून घेतले या आकाराचे, म्हणजे हा कपडा डबल आहे. हे बघा, इथे तुम्ही बघू शकता हा कपडा असा माझा डबल आहे इथे. आता इथून इथे आकार देऊ आपण. हे 2 आकार देऊन झाले. आता इथे जिथे आपण 1.5 इंचावर ही जी खूण केली आहे आणि या बाजूला पण केली आहे, कडेपासून 1.5 इंचावर,
तिथे आपल्याला एक असा गोलाकार द्यायचा आहे आणि इथे असा बास्केट सारखा आकार द्यायचा आहे। हा बघा, हा असा बास्केट सारखा आकार द्यायचा आहे। या बाजूचा आकार चांगला आलाय, या बाजूचा माझा आकार चांगला आलेला नाही। तुम्हाला मी आधी बऱ्याच वेळा सांगितलंय की मला आकार देणं फारसं जमत नाही। हे एवढं करून झाल्यानंतर आता ही आपल्याला कापून घ्यायची आहे टोपी। आधी बाहेरच्या आकारानं कापायची आणि नंतर मग एक पदर वेगळा काढून हा आतला आकार एका बाजूचा कापून घ्यायचा। हे आता आधी आपण कापून घेऊ। हे असं कापून झाल्यानंतर हे दोन्ही पदर वेगळे करायचे। हा इकडे ठेवून द्यायचा आणि हा जो आहे, आता हा माझा आकार चांगला आला, इकडचा चांगला आलेला नाही। अशा वेळेला मी काय करणार, बरोबर हे मध्यात दुमडणार आणि हे व्यवस्थित नीट करून इकडनं आकार कापून घेणार। हा असा। आता हे आपण 2 भाग कापून घेतले, असेच 2 भाग आपल्याला या राहिलेल्या कपड्यातनं पण कापायचे आहेत। तर ते सुद्धा तसंच करायचं, पण आता आखत बसायची गरज नाही। आता हे दोन्ही भाग वेगवेगळे सुटे करायचे आणि ते दोन्ही भाग 2 ठिकाणी ठेवून आपल्याला हे कापून घ्यायचे। तर ते आता आधी मी करून घेते। हे बघा, आता या आकाराचे 2 भाग झाले, या आतल्या आणि या बाहेरच्या आकाराचे 2 भाग झाले। आता हे एवढं झाल्यानंतर आपल्याला या टोपीला लावायला कान कापायचे आहेत। ते आधी आपण आता कापून घेऊ। आता ते कान कापण्यासाठी इथे मी 2 आयत घेणार आहे। आधी हा राहिलेला तुकडा आपण सरळ करून घेऊ आणि हा जो अखंड तुकडा आहे याचे आपण 2 आयत काढून घेऊ। यातला एक आयत आपण असा दुमडून घेऊ। आपल्याला दोन्ही कान एकत्र कापता येणार नाही, त्यामुळे आधी आपण एक कापून घेऊ आणि त्यानंतर मग आपण दुसरा कापून घेऊ। कान म्हणजे काय, खूप मोठं काही आपल्याला करायचं नाहीये, फक्त याला एक आकार द्यायचा आहे पाकळीसारखा। त्यासाठी वाटलं तर आपण ह्याची खालची रुंदी मोजायची आणि त्याचा मध्य काढून घ्यायचा। आता हे दोन्ही बाजूनी थोडंसं असं तिरकं गेलेलं आहे, म्हणून मी सरळ जिथे तुकडा आहे तिथे आखून घेते हे 3.5 इंचावर। आता या 3.5चा आपल्याला वरच्या बाजूला मध्य आखायचं आहे, पण त्यासाठी आधी हे आपल्याला सरळ कापून घ्यावं लागेल। आखून घेऊ आपण, नंतर मग एकत्रच सगळं आपण कापू। आता 3.5 हे अंतर 3.5 इंच आहे। हे बघा, हे 3.5 इंच अंतर आहे। 3.5चा मध्य येतो 2.25 इंच, 1.5 3 आणि पुढच्या अर्ध्याचा पाव, असा 2.25 इंच अंतर येतं हे मध्य। इथे पण आपण मध्यावर एक खूण करून घेऊ 2.25 इंचावर आणि हे सरळ आखून घेऊ। हे माझ्या हिशोबाने मी करते। तुम्हाला जर आता ह्याचे मी लांबट कान बनवणार आहे, पण तुम्हाला जर असे गोल कान बनवायचे असतील तर तुम्ही गोल पण असे कान केलेत तरी चालतील। असं हार्ड अँड फास्ट नाही की जसे मीच कान काढणार आहे तसेच तुम्हाला बनवायचे। आता इथे पण वाटलं तर ताटलीच्या सहाय्याने आपण हे दोन्ही पॉइंट्स जोडून घेऊ। म्हणजे मी असा पाकळीसारखा आकार देणार आहे। तुम्हाला वेगळा कुठला आकार द्यायचा असेल तर तो पण तुम्ही देऊ शकता। हे असं आखून घेतल्यानंतर हे कापून घ्यायचं। आता हे आपले 2 कान तयार झाले। आता आपल्याला याच आकाराचे 2 कॅनव्हास कापून घ्यायला लागतील, पेपर कॅनव्हास। ते पण मी कापून घेते। त्यानंतर मग आपण हे शिवण्यासाठी मशीनवर जाणार आहोत आणि त्यानंतर मग ही टोपी नंतर कशी तयार करायची हे आपण बघणार आहोत। एक गोष्ट अजून राहिली, आपल्याला याला खाली लावण्यासाठी बंद लागतील, मग ते बंद पण आता आपण कापून घेऊ। आधी 2 बंद पण मी काढून घेतले। आता याचा पेपर कॅनव्हास मी कापून घेते आणि नंतर मग आपण हे शिवण्यासाठी मशीनवर जाऊ। तर आधी मी एका कानाच्या एका भागाला इस्त्री करून घेते। यामुळे काय होईल की ते व्यवस्थित कापून मग दुसरा भाग त्याच्यावर ठेवून व्यवस्थित ते ऍडजस्ट करता येईल।
नुसतं असं मध्ये जर आपण ते ठेवलं आणि या बाजूनी जर आपण हा कान ठेवला तर ते कुठेतरी खालीवर होऊ शकतं, कारण आपल्याला एवढं ते व्यवस्थित लक्षात येत नाही की कुठे ठेवायचे. मग त्याच्यापेक्षा ही आयडिया सोपी आहे. पेपर कॅनव्हास याला इस्त्री करून घेतला की तो याला चिकटेल. चिकटल्यानंतर आपण तो आकारात कापून या दुसऱ्या तुकड्यावर ठेवून आपण तो कान कापून घेऊ. आणि आत भरण्यासाठी आपल्याला कापूस लागेल. तो कापूस पण मी रेडी करून ठेवते आणि मग आपण ऍक्च्युअल शिवायला सुरुवात करणार आहोत. आधी मी 1.5 इंचाच्या पट्ट्या घेतल्या होत्या, पण मला त्या खूप रुंद वाटल्या म्हणून मी आता त्या थोड्याशा कमी करून 1 इंचाच्या केलेल्या आहेत. आणि आता 1 इंच रुंदीच्या पट्ट्यांच्या आपण बंद बनवणार आहोत. हे बघा, हे बंद बनवून झाले. आता आपल्याला कान बनवायचे. आधी याला मी हा कॅनव्हास पेपर चिकटवून घेतलेला आहे. ते आधी आपण व्यवस्थित आकारात कापून घेऊ आणि त्यानंतर मग आपण ते कान जोडू. आता याच्यावर हा कॅनव्हास असा खालीच राहील, याच्यावर हा असा ठेवायचा आणि अर्ध्या इंचाची शिलाई मार्जिन तीनही बाजूनी अशी दोन बाजूनी अशी ठेवायची आणि हे एकमेकांना जोडून घ्यायची. इथे मध्ये आल्यानंतर सुई आत ठेवायची आणि हे फिरवायचं. हे झाल्यानंतर आता याला तिरके कट देऊन घ्यायचे. हे असं झाल्यानंतर हे उलटवायचं. आणि एखाद्या स्क्रूड्रायव्हरच्या सहाय्याने हे असं व्यवस्थित याची टोकं सगळी बाहेर काढून घ्यायची आणि हे सरळ करून घ्यायचं. हे दोन्ही असे सरळ करून घेतले. याच्यामध्ये आपल्याला आता कापूस भरायचा आहे. इथे माझ्याकडे मेडिकेटेड कापूस आहे, तो मी वापरणार आहे. हा बघा, हा अगदी पातळ कापूस याच्यामध्ये भरायचा, खूप जाड भरायचा नाही. अगदी पातळ कापूस असा याच्यामध्ये व्यवस्थित भरायचा. आणि त्यामुळे काय होतं, हे कान नंतर ना टोपीला छान उभे राहतात. जर हे असं नुसतंच ठेवलं तर हे नंतर धुतल्यावर जेव्हा आपण टोपी धुतो त्यावेळेला ते कान असे खाली पडतात. त्यामुळे कापूस भरला की हे व्यवस्थित होऊन जातं. इथे खाली थोडासा कमी राहिला तरी चालेल, कारण हे तसंही आपलं शिलाईत जाणार आहे. त्यामुळे वरती आपल्याला हा जास्तीत जास्त सरकवायचा आहे आणि जेवढा फ्लॅट होईल तेवढा फ्लॅट करायचा. हे इथपर्यंत आपण ते शिलाईत ढकलू, म्हणजे हे असं व्यवस्थित, कारण टोपी छोटी आहे. मोठी टोपी असती तर मोठे कान चालले असते. ते ऍडजस्ट करून आपण शिवायच्या वेळेला बघू. आता आपण हे एवढं सगळं दोन्ही कानांचं तयार करून घेऊ. हे बघा, हे 2 कान मी तयार करून घेतले. आता आपल्याला काय करायचंय, हे आपण 2-2 भाग कापलेत ना एका आकाराचे, म्हणजे या आकाराचे 2 कापलेत आणि या आकाराचे 2 कापलेत. तर यातला एक भाग आणि यातला एक भाग हे असे घ्यायचे आणि हे असे एकमेकांवर ठेवायचे. सुलट बाजू एकमेकांवर आली पाहिजे. हा कपडा थोडासा पातळ आहे. जाड कपडा असला तर जरा थोडं अजून चांगलं याचं फिनिशिंग येतं. आणि आता आपल्याला या बाजूने शिवून घ्यायचंय आणि या बाजूने शिवून घ्यायचंय. इथे मध्ये कुठेही शिवायचं नाही, फक्त ही बाजू आणि ही बाजू आपल्याला जोडून घ्यायची. ती जोडण्याआधी आपल्याला एका कुठल्या तरी भागाला, म्हणजे आता मी हा भाग आधी शिवणार आहे त्यामुळे हा मी आधी वापरणार. तर हे असे व्यवस्थित कान इथे ऍडजस्ट करून ठेवायचे आणि हे जोडून घ्यायचे. एक इकडून ठेवायचा आणि दुसरा कान आपला इकडून ठेवायचा, हा असा. परंतु सुलट बाजूनी दोन्ही कानांची उंची सारखी आली पाहिजे अशा पद्धतीने हे इथे जोडून घ्यायचे. ही बाजू पूर्ण जोडायची, इकडनं ही इकडनं ही. हे आता आधी मी जोडून घेते. आणि हे कान याला आत जोडण्याआधी इथे कमीत कमी पाव इंचाची शिलाई मार्जिन राहील अशा पद्धतीने हे पुढे जोडायचे.
या शिलाईमध्ये हे कान अडकता कामा नाही नंतर, कारण हे आपल्याला आत्ता नाही तरी नंतर पुढे शिवून घ्यायचे. त्यामुळे ती मार्जिन इथे सोडायची 1/2 ते अर्ध्या इंचाची आणि तिथून पुढे हे कान आपल्याला जोडायचे. तुम्हाला हे असे जोडायचे नसतील तर तुम्ही हे असे करून सुद्धा जोडू शकता. हे बघा, हे पाकळीसारखा आकार देऊन जोडलेत तरी सुद्धा चालू शकतं. पण हे तसं केल्यामुळे थोडंसं जाड होईल. हे कापड पातळ आहे म्हणून थोडासा प्रॉब्लेम येऊ शकतो. बघू आता कसं काय जमतंय ते. तर थोडक्यात काय, हे ज्या आकारात तुम्हाला जोडायचे, आता तुम्ही जर ह्याचा आकार गोल केलेला असेल तर तो गोल येईल. मी हा असा केलाय. हे असं जोडून घ्यायचं आणि सुलट बाजूनी याची उंची दोन्ही कानांची सारखी आली पाहिजे. आता हे मी आधी जोडून घेते. हे बघा, हे दोन्ही बाजूनी मी हे 2 कान जोडून घेतले. आता हे जे आपण बंद बनवलेले आहेत हे सुद्धा आपल्याला असे मध्ये ठेवायचे, याच्यामध्ये ठेवायचे आणि एका कुठल्या तरी भागाला जोडून घ्यायचे. या भागाला जोडून घ्यायचे किंवा या खालच्या भागाला जोडून घ्यायचे. हे असे ते सुद्धा खाली साधारण अर्ध्या ते पाऊण इंचाचं अंतर सोडायचं आणि मगच जोडायचे. इथे खाली अर्ध्या ते पाऊण इंचाचं अंतर सोडायचं आणि मग हे बंद जोडून घ्यायचे. आता हे पण मी जोडून घेते. इथे फार असं घट्ट करायला हवं किंवा 3-4 टिपा मारायला हव्या अशा नाही. एखादी टीप मारून तुम्ही सोडून देऊ शकता, कारण नंतर हे शिवणीत जाणार आहे. त्यामुळे फार घट्ट करायची गरज नाही. हे एवढं झाल्यानंतर ही आता टोपी आपल्याला उलटवायची आहे. हे बघा, हे असं ते दिसेल आपण जे शिवलंय ते. आता हे पण आपल्याला शिवून घ्यायचंय. हे फक्त मी उलटवलं तुम्हाला दाखवण्यासाठी की कसं दिसतंय. हा माझा आकार व्यवस्थित आलाय. हा थोडासा माझा चुकलाय पण ठीक आहे, काही हरकत नाही. हे जे आहे ना, हे आपल्याला शिवून घेण्यासाठी पुन्हा ही टोपी आपल्याला उलटी करायची. आता हे कसं शिवायचं, हे असं आहे, हे असं पकडायचं आणि हे 2 भाग एकमेकांना असे करून जोडून घ्यायचे. हे बघा, असं जोडायचं. हे आता हे मी जोडून घेते. आता ही टोपी आपल्याला सुलट करायची. हे बघा, आता ती अशी दिसेल. आता ही टोपी आपण अशी शिवून घेतली. आता याच प्रकारे आपल्याला ही टोपी शिवायची आहे. परंतु इथे आता आपल्याला काही नाही, हे सलग शिवत जायचं. म्हणजे ही जी टोपी आहे ना, ही टोपी आपल्याला कुठेही याला बंद कान काहीही लावायचे नाहीत. फक्त इकडनं एक टीप मारायची, इकडनं एक टीप मारायची आणि ही टीप मारून घ्यायची आणि त्यानंतर मग ही टोपी आपल्याला सुलट करायची. ह्या बघा, या 2 बाजू मी शिवून घेतल्या. आता मगाशी जसं आपण केलं होतं हे असं करायचं आणि इथे मध्ये आपल्याला टीप मारायची. फक्त या दोन्ही बाजूच्या शिवणी मॅच होतील असं बघायचं. आता ही टोपी सुलट करायची. ही अशी दिसेल शिवल्यावर. ही सुलट केली, ही उलट करायची. एक सुलट एक उलट आणि हे असं ठेवायचं. आणि ही सुलट बाजू आहे. ही बघा, कान लावलेली जी होती ती ही टोपी आहे, ती मी उलटच ठेवली आहे. आणि आपण नंतर जी ही साधी शिवलेली टोपी आहे ही मी सुलट केलेली आहे. आता हा भाग एकमेकाच्या खाली येईल अशा पद्धतीने ही टोपी अशी व्यवस्थित आतमध्ये घुसडायची आणि असं हे छान व्यवस्थित आतमध्ये हात घालून असं नीट करून घ्यायचं. आणि हे सगळं मॅच करून आपल्याला पूर्ण ह्याला टीप मारून घ्यायची. हे असं व्यवस्थित सगळं मॅच करायचं
आणि पूर्ण टीप मारून घ्यायची अशी. फक्त इथे 3 ते 4 इंचाचं अंतर आपल्याला उघडं ठेवायचंय टोपी उलटवण्यासाठी. आता हे आपण आधी करून घेऊ आणि मग आपण टोपी ही उलटवून घेऊ. या शिवणी सुद्धा मॅच झाल्या पाहिजेत. या बघा अशा दोन्ही बाजूनी या ज्या शिवणी आहेत ना या व्यवस्थित मॅच झाल्या पाहिजेत. आता आपण 2 टोप्या एकमेकांना जोडतोय. हा मधला 3 ते 4 इंचाचा पॅच मी उघडा ठेवणार आहे. कुठल्याही एका बाजूचा तुम्ही ठेवू शकता, असं नाही की अमुकच एका बाजूचा ठेवायला हवाय. आणि शिवताना कुठेही ताणायचं नाही, अगदी हलक्या हाताने हा दोरा मी इथे संपवते आता आणि हा असा वर घेऊन ही अशी बाहेर काढायची पूर्ण आणि इथून पुन्हा शिवायला सुरुवात करायची. आणि ज्या वेळेला हे बंदाच्या तिथे आपण येऊ तेव्हा ते बंद आपल्याला पूर्ण आतमध्ये ढकलायचे, ते बाहेर ठेवायचे नाहीत. हे बघा, हे जे बंद आहेत ना हे असे पूर्ण टोपीच्या आत ढकलून द्यायचे. ते कुठेही शिवणीत येणार नाही याची काळजी आपल्याला घ्यायची. जिथे आपण ते जोडलेले आहे तिथे ते आपोआपच हे शिलाईत जातील आपले. हे बघा, हा भाग मी इथे ओपन ठेवलेला आहे. ऍक्च्युअली तो मागचा भाग ठेवायला हवा होता, ही पुढची बाजू आहे, माझ्या ते पटकन लक्षात आलं नाही. आता या शिलाईवर आपल्याला सगळ्याला तिरके कट मारून घ्यायचे, म्हणजे आपल्याला उलटवायला सोपं जाईल. आता जिथे आपण ओपन ठेवलंय तिथून ही टोपी आपल्याला सुलट करून घ्यायची आहे. पूर्ण ही टोपी आपल्याला आता अशी सुलट करून घ्यायची, पूर्ण बाहेर काढायची. स्क्रूड्रायव्हरच्या सहाय्याने किंवा पेन्सिलच्या किंवा पेनाच्या सहाय्याने पण तुम्ही करू शकता, पण पेन्सिलचे आणि पेनाचे डाग दिसतात म्हणून स्क्रूड्रायव्हर ही योग्य वस्तू आहे. हे सगळं व्यवस्थित करून घ्यायचं. हे झालं की तुम्हाला मी दाखवते. तेवढं मी काढलेलं आहे. आता याला मी इस्त्री करून घेणार. आतमध्ये इस्त्री घालायची आणि सगळ्याला व्यवस्थित असा प्रत्येक काठ असा पकडून याला इस्त्री करून घ्यायची. आणि इस्त्री करून झाल्यानंतर मग हा जो भाग आहे आपण उघडा ठेवलेला हा आपल्याला असा शिवून घ्यायचा आहे. मग इथे तुम्ही सुई दोऱ्याच्या सहाय्याने हे शिवलं तरी सुद्धा चालेल, कारण मशीनवर शिवलं ना तर हे दिसेल, म्हणून हे एवढ्याच भागाला आपल्याला सुई दोऱ्याच्या सहाय्याने शिवून घ्यायचं आहे. फक्त माझं एकच इथे चुकलं की हे जे ओपनिंग आहे हे मी मागणं ठेवायला होतं, कारण हा पुढचा भाग आहे. मागच्या भागाला ते आलं असतं ना तर तेवढं ते लक्षात आलं नसतं. तेवढी एकच माझ्याकडनं थोडीशी चूक झाली. आता हे मी व्यवस्थित इस्त्री करून घेते आणि मग हे इथे मी हाताने शिवते आणि तुम्हाला फायनल लुक दाखवते. ही बघा, अशा प्रकारे आपली ही आगळी वेगळी ससा टोपी आता शिवून पूर्ण झालेली आहे. जिथे हे ओपनिंग ठेवलेलं होतं तिथे मी सुईनी शिवलंय, पण तो सुईचा दोरा सुद्धा माझा कुठूनही बाहेरून दिसत नाही. मी हे जे दुमड असते ना त्याला आतमध्ये सुई घालून अशा प्रकारे हे असं शिवलेलं आहे. हे बघा, हे बघा, त्यामुळे ती शिलाई सुद्धा माझी कुठूनही बाहेर दिसत नाही. आता हे सशाचे कान आणि हे मी बंद लावलेले आहेत. हे बंद मी इथे लावलेत, त्याचं कारण असं की हे जे आहे ना हे बाळाच्या कानावर येईल आणि त्यामुळे हे असं नंतर मग इथे असं
गोळा करून बाळाला बांधता येईल। इथे बाळाचं डोकं जाईल। मागे एक मी अशीच टोपी शिवली होती, त्याचा व्हिडिओ पण मी टाकलेला आहे, तो हा व्हिडिओ आहे, तो पण जाऊन तुम्ही बघू शकता। त्यावेळेला मी ही दाखवलेली होती। याला मी कुठेही कान लावलेले नव्हते किंवा बंद लावलेले नव्हते, ही नुसतीच बाळाच्या डोक्यावर अडकवायची अशा पद्धतीने ही टोपी मी दाखवलेली होती। आणि त्या व्हिडिओमध्ये मी याचं पेपर कटिंग सुद्धा दाखवलेलं आहे, तर तुम्ही हा व्हिडिओ पण जाऊन बघू शकता। म्हणजे नवीन शिकणाऱ्यांना जर डायरेक्ट कपड्यावर कापायला कठीण जात असेल तर पेपर कटिंग करून सुद्धा अशा प्रकारची टोपी तुम्ही बनवू शकता। आता इथे मी याला आतमध्ये अस्तर पण घातलेलं असल्यामुळे ही जी टोपी आहे ही जरा जाड झालेली आहे। याला मी अस्तर घातलेलं नाही, पण हवं असेल तर तुम्ही अस्तर घालून पण ही शिवू शकता। तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा। आणि याच्यामध्ये माझी एकच चूक झाली, ती म्हणजे हे जे ओपनिंग आहे हे मागणं ठेवायला हवं होतं, म्हणजे हे समोर असं डोक्यावर दिसलं नसतं। ते दिसू नये म्हणून मी शक्यतो प्रयत्न केलेला आहे की हे हात शिलाई करून हे आतमध्ये दुमडून असं शिवलेलं आहे, त्यामुळे ती हात शिलाईची शिलाई सुद्धा बाहेरून कुठे दिसणार नाही याची मी थोडीफार काळजी घेतलेली आहे, परंतु तरी सुद्धा ते तेवढं फिनिशिंग आलेलं नाही। ही माझी एक चूक झाली। आणि अजून एक चूक याच्यामध्ये आहे, ती कुठली आहे ती तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा। तुम्हाला शक्य झालं तर नक्कीच सांगा, नाही लक्षात आलं तर मला तसाही प्रश्न विचारा, मी त्याचं उत्तर तुम्हाला नक्कीच देईन। तर आजचा हा व्हिडिओ एकंदरीत तुम्हाला कसा वाटला हेही मला कमेंट करून सांगा। आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा। माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। आणि याला जर तुम्ही खाली लटकन लावायचे असतील तर लटकन लावून सुद्धा छान हे बंद बनवू शकता। ते मी बनवणार आहे, परंतु मी आता ते दाखवले नाही वेळेअभावी। तर आता आपण भेटू अशाच एका छानशा दुसऱ्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत मी तुमचा निरोप घेते। बाय।